नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव गणेश दिलीप चौधरी. मी अंबरनाथला राहिला आहे. स्वामी समर्थवाडी एक प्रयोगशाळा ह्या ज्या स्वामी समर्थवाडीला आम्ही असं समजतो की ते MBA सेंटर आहे, की तिथे यावं. म्हणजे मी त्या वयात आलो 16-17 वयात. जर खरंच किंवा आता जर तुमचे मुलं 8-9-10 वर्षाचे असतील तर अशा मुलांना समर्थवाडीत जर तुम्ही योग्य वयात पाठवले तर ते एक परफेक्ट प्रोडक्ट होऊन बाहेर पडणार, जे की आज आपल्याला, आपल्या मुलांना आणि येणाऱ्या काळाला त्याची फार गरज आहे. त्यातलाच एक जो प्रयोग आहे स्वामीजींनी केला, 52 काष्टपादुका वाटप झाली समर्थवाडीमध्ये. त्या प्रयोगामध्ये 52 लोक सहभागी झाले आणि स्वामीजींची इच्छा अशी होती की काष्टपादुकांची स्वामीजींनी स्वतः प्रामाणिकपणे सेवा केल्यावर काय काय घडतं याचं आपल्याला स्वामीजींनी एक उत्कृष्ट आणि आदर्श असं उदाहरण डोळ्यासमोर घालून दिलेलं आहे. त्यात त्यांच्या झालेल्या आदर्शाचा आपण कुठंतरी एक भाग व्हावा आणि तो भाग 50% यावा म्हणून 52 पादुका त्यांनी दिल्या होत्या. त्या आज 52 घरी महाराज 52 स्वरूपामध्ये बसलेले आहेत. त्यातलं माझ्या नशिबात तो योग आला. मी सद्गुरूंच्या हस्ते पादुका मला प्राप्त झाला. आपण साधं लग्न करतो, आपल्या घरात लग्न कार्य होतं, तर आपण म्हणतो की मुलीचं घराणं कसं, मुलाचं घराणं कसं. अगदी तसंच आपल्या अध्यात्मामध्ये असतं, आपल्या गुरुचं घराणं कसं. आजही बऱ्याच देवस्थानामधनं, ट्रस्टकडनं काही देणगी घेऊन पादुका दिल्या जातात, पण ज्या गुरु परंपरेतनं मिळालेल्या पादुका असतात त्याला काय महत्व असतं हे जर अनुभवायचं असेल तर याचं सगळ्यात उत्कृष्ट स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थवाडी. आणि तिथे जर तुम्हाला स्वामीजींसारख्या परमहंस व्यक्तीकडनं, ब्रह्मवदूत व्यक्तीकडनं जर तुम्हाला पादुका प्राप्त होत आहेत तर त्याचे काय अनुभव येत आहेत. बऱ्याच जणांना अनुभव येत आहेत. त्यातला मी एक माझा अनुभव सांगतो. मी जसं महाराज मला घरात आले तर स्वामीजींचं सांगणं होतं की तुम्ही महाराजांना एका माणसासारखं तुम्ही ट्रीट करा, महाराज तुमच्या घरात माणसासारखंच वावरतील. म्हणून आम्ही गाणगापूर, अक्कलकोट ह्या ठिकाणी फॅमिली टूरला गेलो. त्यावेळेला मी स्वामींच्या पादुका सोबत घेऊन गेलेलो होतो. शक्यतो मी 2 वेळेला पूजा करतोच, कुठलाही खंड न पडता. माझ्या दुपारी पूजेची वेळ झाली होती म्हणून मी संगमावर आंघोळ केली. सोवळं लावून मी महाराजांना घेऊन उभं होतो आणि माझ्या लहान भावाला सांगितलं की तू पादुकांसाठी, पूजेसाठी जिथे गर्दी नसेल अशा ठिकाणी जागा शोध. तिथं त्याने जागा शोधेपर्यंत मी उभा असताना एक तरुण मुलगी, त्याने कपाळाला भस्म लावलेलं होतं, संगमावर आंघोळ केलेली होती, ती प्रदक्षिणा मारत होती. आणि ती प्रदक्षिणा मारताना यायची, पेटीवर डोकं टेकायची, पुन्हा पुढची प्रदक्षिणा मारायची. असं तिचं 5-7 वेळा झाल्यावर मला पादुका घेऊन 1.5 महिना झाला होता. मला त्याचा काहीच अंदाज नाही की काय नेमकं आपल्यासोबत घडतंय. मला ते थोडंसं आपल्या बुद्धीप्रमाणे आपण आपलं डोकं चालवतो अशा ठिकाणी. मी दुसऱ्या जागी जाऊन उभं राहिलो. ती मुलगी तिथेही आली, तिने तिथेही नमस्कार केले आणि तिला कुठलंही भान नाही. ती फक्त महाराजांच्या पादुकांकडे बघायची आणि प्रदक्षिणा मारून यायची. जसं मला भावाने येऊन सांगितलं की आपल्याला जागा मिळाली, मी खाली आसन घातलं, महाराजांची पेटी ठेवली. मी जसं पेटी ठेवली ती मुलगी इतकी जोरात खाली आपटली आणि जोरजोरात किंचाळायला लागली. तोपर्यंत मी पूजा करत होतो. माझ्या आयुष्यात हा पहिले प्रसंग होता की माझ्या समोर असं कोणीतरी खाली पडलंय आणि ते वेडेवाकडे आवाज काढतंय, हातपाय झटकतंय. मी ते माझी पूजा आटोपली. जशी आरतीची वेळ आली ती मुलगी तशा अवस्थेत तिने स्वतःला सावरून ते समोर येऊन बसली. मी समोर, महाराजांच्या पादुका, आणि मग ती खालच्या पायरीवर ती बसलेली होती. तिने उलट्या बाजूने नमस्कार केला. आरतीच्या वेळेस मी तिला म्हटलं तू बाजूला बस, आरती करायची. ती बाजूला बसली. त्याचे माझ्याकडे फोटो, व्हिडिओज आहेत की ती फक्त आणि फक्त महाराजांच्या पादुकांकडे बघत होती. तिला जगाचं कुठलंही भान नव्हतं. आणि आरती झाल्यावर तिने मला सांगितलं मला तुला नमस्कार करायचा आहे. मी म्हटलं नाही, महाराजांचा आहे म्हणून तू महाराजांनाच कर. तिला एवढा राग आला, ती उठली, पाय आपटत तिच्या आईकडे गेली आणि दक्षिणा घेऊन आली आणि समोरून नमस्कार केला. इथपर्यंत माझ्यासाठी गोष्ट खूप नॉर्मल होती. पण जेव्हा मी सगळं झालं, माझी आवरासावर करत होतो, तर त्या मुलीला त्यांच्यासोबत त्यांनी कोणीतरी बुवा भगत आणलेला होता.
गळ्यात त्यांच्या माळा, भगवे वस्त्र, दाढी वगैरे होती. तर त्यांनी तिला विचारलं, तू कुठे जाऊन आली? तर तिने माझ्याकडे बोट दाखवला, तिथे जाऊन आली म्हणून. तर ते तिला म्हणाले, अगं तू फार मोठ्या शक्तीला नमस्कार केलेला आहे, हे सगळे गंडे दोरे काढून टाक, आजपासून तू मोकळी झाली. पण त्यावेळेला मला इतकं क्लिक झालं की स्वामीजी आम्हाला मागच्या 24 वर्षापासून ओरडतायत, अरे तुम्ही जिथं डोकं टेकतात तिथं दक्षिणा ठेवा. लोक तर गोष्ट फार वेगळ्या स्वरूपात घेतात. त्या दिवशी मी कानाला हात लावले. मी आज घरात 2दा जरी नमस्कार केला महाराजांना, 3दा केला तरी पहिले दक्षिणा ठेवतो. भले आपली जी ऐपत आहे ती ठेवा, पण दक्षिणा ठेवा. हे स्वामीजींचं मला त्या दिवशी वाक्य इतकं मनावर बिंबलं आणि तीच सवय मी माझ्या परिवाराला लावली. आणि महाराजांचं दर्शन घेताना जर दक्षिणा ठेवून एका मुलीचा एवढा आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, तर आपल्या घरामध्ये स्वामीजींनी काय शक्ती दिलेली याचा अनुभव घेण्यासाठी सगळ्यांनी महाराजांना भ्रमंतीला बाहेर काढा आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.